हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेस 2026 याकरिताचे कॅप राऊंड फर्स्ट साठीचे ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी सुरू झालेले आहेत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे, कॉलेज प्रेफरन्स कशा प्रकारे सेट करायचे आहेत, प्रेफरन्स ऑर्डर ठरवताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात आणि ऑप्शन फॉर्म सबमिट करण्यापूर्वी कोणती काळजी घेतली पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये या पद्धतीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला नस्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर CETcell.mahacet.org या वेबसाईटवरती यायचं. ठीक आहे, या वेबसाईटची लिंक तुम्हाला नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. ठीक आहे, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, ऍडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2026-27 हे ऑप्शन दिलेले, सिंपल यावरती क्लिक करायचे. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला काय करायचं, खाली स्क्रोल करायचे, यामध्ये ॲग्रिकल्चर एज्युकेशन मध्ये यायचे आणि या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे. ठीक आहे, या ठिकाणी क्लिक केलं की तुमच्या समोर BSc ॲग्रीची जी कॅप प्रोसेस ची जी वेबसाईट आहे ती ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. ठीक आहे, agri2026.mahacet.org/agriculture-2026. ठीक आहे, या वेबसाईटची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती सुद्धा येऊ शकता. मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सर्वात अगोदर लॉग इन आणि रजिस्ट्रेशन हे ऑप्शन दिलेले, यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा ईमेल ID आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि सिंपल तुम्हाला साइन इन वरती क्लिक करायचं. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी CETcellच्या डॅशबोर्डवरती येऊ. ठीक आहे, यामध्ये आपल्याला काय करायचं, सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅपचे ऑप्शन दिलेले, सिंपल यावरती क्लिक करायचे. यामध्ये तुम्हाला ॲग्रिकल्चर वरती क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर अँड अलाइड कोर्सेस, सिंपली यावरती क्लिक करायचे. यावरती क्लिक केले की नवीन टॅब ओपन होईल. यामध्ये तुम्ही तुमच्या ॲग्रिकल्चरच्या जो फॉर्म भरला होता त्याच्या डॅशबोर्ड वरती याल. ठीक आहे, आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी काय करायचे, या ठिकाणी लेफ्ट साईडला सगळ्यात शेवटी लॉग आउटच्या वर जे ऑप्शन दिलेले प्रेफरन्स, सिंपली यावरती क्लिक करायचे. यावरती क्लिक केले की अशा पद्धतीचं तुम्हाला टॅब दिसेल, म्हणजे एक पेज दिसेल. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर, कॅप राऊंड घेतो आहे, राऊंड या ठिकाणी आलेला असेल, स्टार्टिंग डेट 13/8/2026, 9 वाजल्यापासून सुरू झाले, संपणार आहेत कधी, 14 तारखेला, म्हणजे उद्याच्याला संध्याकाळच्या 12 वाजेपर्यंत मला या ठिकाणी जे फॉर्म आहेत ते ऑप्शन फॉर्म जो आहे तो भरता येणार आहे. ठीक आहे, आता ऑप्शन फॉर्म मध्ये आपल्याला या ठिकाणी जे प्रेफरन्स आहेत ते ऍड करण्यासाठी काय करायचं, सिंपल या ठिकाणी ऍड प्रेफरन्स वरती क्लिक करायचे. यावरती क्लिक केले की तुमच्या समोर अशा पद्धतीचे जे पेज आहे ते ओपन होईल. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला काय करायचं, सर्वात अगोदर या ठिकाणी तुम्हाला कोणती युनिव्हर्सिटी घ्यायची आहे, ती युनिव्हर्सिटी या ठिकाणी चूज करायची. ठीक आहे, आता या ठिकाणी राहुरी आहे, अकोला आहे, परभणी आहे आणि दापोली युनिव्हर्सिटी आहे. अशा पद्धतीच्या 4 युनिव्हर्सिटी या ठिकाणी आलेल्या आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला हवी असणारी युनिव्हर्सिटी जी आहे ती चूज करायची. जसं की आपण या ठिकाणी सुरुवातीला मला राहुरी युनिव्हर्सिटी हवी होती, सो मी त्या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोर्स नेम सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये तुम्हाला ऑल घेऊ शकता किंवा जर तुम्हाला फक्त BSc ॲग्री घ्यायचं असेल तर तुम्ही BSc ॲग्री घेऊ शकता. त्यानंतर व्हर्टिकल्चर आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, फूड टेक्नॉलॉजी आहे किंवा ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट आहे. तुम्हाला हवे असणारी तुम्हाला या ठिकाणी कोर्स जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आता मी या ठिकाणी फक्त BSc ॲग्रीसाठी फॉर्म प्रेफरन्स सेट करायचे, सो मी BSc ॲग्रिकल्चरला क्लिक केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी कॉलेज नेम, यामध्ये तुम्हाला लिस्ट दिलेली आहे. आता राहुरी युनिव्हर्सिटी अंडर जे येणारे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजची संपूर्ण लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला जे कॉलेज हवं असेल ते कॉलेज तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. गव्हर्नमेंट असेल तर गव्हर्नमेंट घ्या, प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट घ्या. ठीक आहे मित्रांनो, कॉलेज सिलेक्ट करण्यापूर्वी जे तुम्हाला मी कॉलेजची लिस्ट तयार करायला सांगितली होती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, त्या पद्धतीने तुम्ही लिस्ट तयार केलेली असेल अशी मी अपेक्षा करतो आणि त्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स जे आहे ते ऍड करायचे. ठीक आहे, आता मी राहुरीचं कॉलेज घेतलेले, या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज घेतलेले, सिंपली मी या ठिकाणी ऍड वरती क्लिक करेल. ठीक आहे, ऍड वरती क्लिक केली ती कॉलेज या ठिकाणी खाली ऍड होईल. ठीक आहे, आता मला दुसरी युनिव्हर्सिटी घ्यायची, समजा मी या ठिकाणी परभणी युनिव्हर्सिटी घेतलेली. त्याचबरोबर या ठिकाणी कोर्स पुन्हा एकदा सिलेक्ट करायचे, कॉलेजचं नाव तुम्हाला या ठिकाणी सर्च सिलेक्ट करायचे आणि या ठिकाणी ऍड प्रेफरन्स वरती क्लिक करायचे. ठीक आहे, लक्षात घ्यायचे, जे तुम्हाला कॉलेज 1 नंबरला हवंय ते कॉलेज तुम्ही 1 नंबरला सिलेक्ट करा, जे कॉलेज तुम्हाला 2 नंबरला हवंय ते कॉलेज तुम्ही 2 नंबरला सेट करायचं आहे. ठीक आहे, तर मी आता हे 2 कॉलेज ऍड केलेले आहेत, आणखी मी 1-2 कॉलेज तुम्हाला ऍड करून दाखवतो. आता या ठिकाणी
जी दापोली युनिव्हर्सिटी त्या युनिव्हर्सिटीतलं कॉलेज मी घेईल. ठीक आहे, त्यानं त्या ठिकाणी कॉलेज सिलेक्ट करायचे आणि कॉलेज ॲड करायचे. अशा पद्धतीने तुम्हाला हवे असणारे सगळे कॉलेजेस आहेत ते ॲड करून घ्यायचे. ठीक आहे, लाईनीनुसार तुमचे कॉलेज ॲड करा आणि हे सगळे कॉलेज ॲड करून झाले की तुम्हाला तुमचा प्रेफरन्स जो आहे तो या ठिकाणी सेट करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी ॲक्शन बटन जे लिहिलेलं आहे त्यामध्ये त्या कॉलेजवरती समजा त्या कॉलेजवरती यायचे. समजा तुम्हाला आता दापोलीचं कॉलेज 1 नंबरला हवं आहे तर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी यायचे आणि हे जो तुम्हाला अपचा एरो दिलेला आहे सिंपल यावरती क्लिक करायचं आहे, ते कॉलेज तुमच्या वर जाईल. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात वरती यायचं असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला अपचा एरो दाबायचा आहे, ते कॉलेज वरती जाईल. त्यानंतर जर तुम्हाला कॉलेज कुठलं खाली घ्यायचं असेल, समजा आता हे पुणे जे कॉलेज घेतलेले आपण हे जर आपल्याला खाली घ्यायचं असेल सिंपल या ठिकाणी यायचे, या ठिकाणी डाऊनचा एरो दिलेला आहे. ठीक आहे, सिंपल यावरती क्लिक करायचे, ते कॉलेज डाऊन होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जे प्रेफरन्स आहेत ते खालीवर सेट करू शकता. सगळ्यात सोपी पद्धत कोणती राहील, तुम्हाला हवं असणारं कॉलेज 1 नंबर तुम्ही ॲड करा, त्यानंतर 2 नंबरचं कॉलेज 2 नंबरला ॲड करा, त्यानंतर तुम्हाला जे प्रेफरन्स आहे ते सेट करत बसायची गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जे कॉलेज प्रेफरन्स आहेत ते एक एक करून ॲड करून घ्यायचे आणि सेट करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला सिंपली या ठिकाणी लॉक प्रेफरन्स जे ऑप्शन दिलेले त्यावरती क्लिक करून तुमचे प्रेफरन्स जे आहेत ते लॉक करून घ्यायचे. लक्षात घ्या, जर तुम्ही प्रेफरन्स लॉक नाही केले तर तुमचं जे टाकलेले प्रेफरन्स आहेत ते तुमचे ॲड होणार नाहीत. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जे प्रेफरन्स आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, सध्या मी प्रेफरन्स माझे लॉक करणार नाहीये कारण मला आणखीन याच्यामध्ये कॉलेजेस ॲड करायचे, त्यानंतर मी लॉक करेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जे प्रेफरन्स आहेत ते इझिली भरायचे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला चेक लास्ट इयर कट ऑफचं ऑप्शन दिलेलं आहे. सिंपल या ठिकाणी तुम्ही जे हवं असेल ते कॉलेज तुमच्या जर कट ऑफ बघायचं असेल तर सिंपली ते कॉलेज सिलेक्ट करून तुम्ही या ठिकाणी चेक लास्ट इयर कट ऑफ वरती क्लिक केलं तर तुम्हाला त्याचं कट ऑफ वगैरे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे, तर कट ऑफ सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता मित्रांनो, जर तुम्हाला सेट मॅट्रिक्स वगैरे बघायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटवरती ऑप्शन दिलेले आहे. काय करायचं, तुम्हाला या ठिकाणी जे हे होम पेज होतं ते होम पेज ओपन करायचे. या ठिकाणी तुम्हाला मेरिट लिस्ट जे आहे ते मेरिट लिस्ट पाहायला भेटेल आणि सीट मॅट्रिक्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटवरती आलेला आहे. सिंपल यावरती क्लिक करायचे. या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा युनिव्हर्सिटी चूज करायची, कुठला कोर्स आहे ते चूज करायचं, कोणतं कॉलेज आहे ते कॉलेज चूज करायचे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कट ऑफ पाहायला भेटेल. तर हे सुद्धा तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलअप करायच्या अगोदर बघणं महत्त्वाचं आहे कारण यामध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरीसाठी तुमच्या स्पेशल कॅटेगरीनुसार तुम्हाला या ठिकाणी सीट मॅट्रिक्स पाहायला भेटेल. म्हणजे तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, मुलाला किती मुलीला किती ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे, तर हे कसं बघायचं आहे, त्या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्ही सिलेक्ट केलेलं कॉलेजचा कोड असेल, त्या ठिकाणी कोडा टाईप एम दिलेला, एम म्हणजे मॅनेजर असेल आणि यू म्हणजे युनिव्हर्सिटी मॅनेजर असेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने कोडा चेक करायचं आहे. तर या ठिकाणी कॅटेगरी दिलेली आहे, जसं की या ठिकाणी एससी कॅटेगरी, एससी मध्ये या ठिकाणी स्पेशल कॅटेगरी जनरल आहे आणि या ठिकाणी एससी मध्ये जनरलमध्ये मुलासाठी बी म्हणजे मुलगा आणि एफ म्हणजे मुलगी. ठीक आहे, तर मुलासाठी 5 जागा या कॉलेजसाठी दिलेल्या आहेत. ठीक आहे, आणि मुलीसाठी 2 जागा आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीनुसार या ठिकाणी तुम्हाला सीट मॅट्रिक्स सुद्धा या ठिकाणी पाहायला भेटेल. तर अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप करायच्या अगोदर सीट मॅट्रिक्स बघा. आणि मित्रांनो, कॉलेजची लिस्ट कशा पद्धतीने तयार करायचे यावरतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली. तसंच वरती आय बटन मध्ये सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला भेटेल आणि शेवटी एंड स्क्रीनला सुद्धा तो तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जे ऑप्शन फॉर्म आहेत आणि प्रोफाइल जे आहेत ते भरू शकता आणि ऑर्डर जो आहे तो सेट करू शकता. तर मला वाटतंय की मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील तुम्हाला याच्या रिलेटेड काही डाऊट असतील तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. 100% तुमच्या कमेंटला तत्काळ रिप्लाय दिला जाईल. ठीक आहे, तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया तसेच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.